माझं पहिलं रीडिंग किती मिनिटात होणार आहे. आता हे खास करून तुमच्यासाठी खूप महत्त्वाचं असेल, कारण तुम्ही पहिल्यांदा हा पॅटर्न फॉलो करणार आहे. तर त्या सगळ्यात पहिले की मला 100 क्वेश्चन्स वाचायला कमीत कमी किती वेळ लागला पाहिजे. तर फर्स्ट राऊंड माझा व्हायचा 1 तास 10 मिनिटांमध्ये. मग 10व्या मिनिटाला मला पाणी प्यायचंय. पाणी पिताना मी तो किती वॉटर कंटेंट घ्यायला पाहिजे ते पण मी मॅनेज करून ठेवलेलं होतं. मग सेम वॉटर बॉटल कॅरी करणे. तर जो आपण रविवारची टेस्ट देतोय ती अशा पद्धतीने द्यायची जसा की आपला फायनल पेपर आहे. तर मी इतकी यूज टू झाले होते माझ्या त्या स्वतःच्या रुटीनला की मग मी ज्यावेळेस फायनल पेपरला गेले तर आय वॉज कन्सिडरिंग की हा दर संडे सारखी एक कुठली तरी टेस्ट आहे. इतकी रिलॅक्स्ड माइंडने मी गेले होते. ऑफकोर्स त्या पर्टिक्युलर एक्झामचं थोडं प्रेशर असतं, पण जर आपण ऑलरेडी येणाऱ्या चॅलेंजेसला प्रिपेअर्ड असू, जसं होतं ना की ते लोक मध्ये आपली साईन घ्यायला येतात, तर तो पण टाइम आपण सेपरेट डिवोट केलेला पाहिजे. म्हणजे मग आपलं फायनल ह्याच्यामध्ये असं होत नाही की माझे क्वेश्चन्सच वाचून झाले नाही, पेपर वाचायला टाइमच मिळाला नाही. तुम्हाला हे स्पेसिफिकली सांगेल की 2 तास पुरले नाही असं रिझन तर अजिबातच द्यायचं नाही प्रिलिम्सला, कारण 2 तास ह्या पॅटर्नला खूप जास्त आहेत.